मुंबई नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग लागली असून गुजरातकडून हैदराबादकडे रिफायनरी ऑइल पावडर व साहित्य घेऊन हा ट्रक हैदराबादकडे रवाना होणार होता। मुंबई नागपूर महामार्गावर ममुराबाद गावाजवळ पुलावर यावेळी अचानक टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे। ट्रकमध्ये ड्रायव्हर व क्लीनर यांनी वेळीच या ठिकाणी उड्या घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला। सुदैवाने यात काही जीवितहानी झाली नसून मात्र ट्रक चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। महामार्गावर आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण यावेळी निर्माण झाले होते। या संदर्भातली माहिती 16 जून रोजी सकाळी 10 वाजता मुंबई नागपूर महामार्गावर माध्यमांना प्राप्त झाली आहे। या संदर्भात ट्रकचे ड्रायव्हर गौतम कुमार व पोलीस कर्मचारी संजय साळुंके यांनी याबाबत अधिक माहिती दिली। कैसे हुई ये घटना? मैं इधर से आ रहा था, पटना से हुआ। कहाँ से आ रहे थे आप? गुजरात से आ रहा हूँ। क्या माल था इसमें? पाउडर। पाउडर था, रिफाइनरी पाउडर। हाँ, रिफाइंड पाउडर। कहाँ जा रहे थे आप? दूध से हैदराबाद। बस गुजरात से हैदराबाद। कितने बजे के हुआ? अभी हुआ? अभी जस्ट आधा घंटा नहीं हुआ। अचानक फायर पड़ा। हाँ। इसमें कुछ तो हानि वगैरह हुई है? क्या? किसको लगा वगैरह? नहीं, किसी को बसे को नहीं। नाम क्या आपका? मेरा नाम गौतम कुमार। काय सांगणार या ठिकाणी आज अचानक आग लागलेली आहे। पोलीस आणि अग्निशमनाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे। आज आम्ही धानोरा पेट्रोलिंग करत होतो। पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला फोन आला अज्ञात व्यक्तीचा की अशा बायपासला अशी आग लागलेली आहे एका ट्रकला। तर लागलीच आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवलं आणि जळगाव कॉर्पोरेशनच्या अग्निशमन दलाच्या गाडीला व भुसावळ अशा 2 ठिकाणी कळवल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी लगेच पोहोचल्या व आम्ही तात्काळ पोहोचल्यामुळे जी मोठी वित्त किंवा जीवितहानी होणार होती ती वाचली आणि इथले जे परिसरातील लोक आणि आमच्या मदतीने आम्ही ट्रॅफिक थांबून धरली। ट्रॅफिक थांबवल्यानंतर एक गाडी पूर्ण विजल्यावर ट्रॅफिक आता सुरळीत करत आहोत। नुकसान काही झालंय का याच्यात? नाही, नुकसान म्हणजे ते गाडीचं नुकसान झालेलं आहे। टायर वगैरे ते जाताना ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की जाताना ड्रायव्हरला टायर घसल्यामुळे आग निर्माण झाली आणि जळालेली आहे। माझं नाव आहे हेड कॉन्स्टेबल सुनील साळुंके।